हा सम एसएससी बोर्ड एक्झामला प्रत्येक वर्षी येतो. सम सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचंय? सिंपल. लास्ट टर्म ऍज इट इज साईडला घ्यायचं, या ठिकाणी घेतलेलं आहे, आणि मिडल टर्म आपल्याला स्प्लिट करायचं. दोन संख्या अशा शोधा ज्यांचा गुणाकार 56 असेल. तर या ठिकाणी बघा घेतलेले आहेत 8 7 जा 56, राईट. बहुतेक विद्यार्थी ही चूक करतात, मायनस चिन्ह घेत नाही. ओके, या ठिकाणी मायनस चिन्ह आहे 15 ला, -8 आणि -7 -15 होतात, राईट. सो या ठिकाणी स्टेप मांडताना काय करायचं आपल्याला? पहिली स्टेप एक्स स्क्वेअर जसं आहे तसं लिहायचं फर्स्ट टर्म. मिडल टर्म न लिहिता त्याची आपल्याला काय करायचं आहे? फोड लिहायची आहे. ती लिहिलेली आहे या ठिकाणी बघा, -8 -7 -8x प्लस शेवटचं टर्म ऍज इट इज लिहिलं इज इक्वल टू 0. त्यानंतर काय करायचंय? या दोन टर्म मधून आणि या दोन टर्म मधून आपल्याला कॉमन काढायचं आहे. तर पहा, या दोन टर्म मधून कॉमन काय काढलेलं आहे? एक्स. ओके, ब्रॅकेट एक्स -8 राहतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? हे मायनस साइन ऍज इट इज लिहायचं आहे. आणि हा जो 7 आहे, या दोन टर्म मध्ये कोणती संख्या कॉमन आहे? 7, राईट. तो 7 या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि एक्स 7 बाहेर काढल्यानंतर काय राहतं? एक्स -8 7 8 जा 56. सिंपल रूल आहे. या ठिकाणी पहिला जो ब्रॅकेट असतो ना, तोच ब्रॅकेट सेकंड स्टेप मध्ये येत असतो. कंपल्सरी तोच आला पाहिजे, तरच आन्सर बरोबर असतं. इज इक्वल टू 0. पुढचा रूल काय आहे? दोन्ही ब्रॅकेट जे कॉमन आलेले आहेत, तो कॉमन ब्रॅकेट एकदाच लिहून घ्या. ओके, आणि अनकॉमन ज्या नंबर्स आहेत ते सेकंड ब्रॅकेट मध्ये आपल्याला पुट अप करायचे. मग या ठिकाणी एक्स -7 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ठेवलेला आहे, आणि या ठिकाणी एक्स -8 कॉमन सिंगल ठेवलेला आहे. तर आता काय करायचं? प्रत्येक ब्रॅकेटला 0 दिलेला आहे, दोन्ही ब्रॅकेटला 0. त्यानंतर एक्स इज इक्वल टू हा -7 साईड चेंज केले की काय होतं? त्याचं साईन चेंज होतं. ओके, -7 तिकडे गेलं +8 +7, आणि -8 साईड चेंज केली की +8 होतं. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये प्रत्येक सम तुम्ही सॉल्व्ह करून ठेवा, कारण ते गणित 101% बोर्ड एक्झामला येणार आहे. प्रॅक्टिस सेट 2.0 परफेक्ट सॉल्व्ह करा आणि 2-3 मार्क्स कन्फर्म करा.